राष्ट्रीय वाहतुक सेना की तरफ से जो है तो कल आप उपोषण पे कॉर्पोरेशन के पास बैठने वाले, इसकी डिटेल बताइए। सबसे पहली बात तो महानगर पालिका पे उपोषण लगाने का मकसद ये रहा कि आज से 4 दिन पहले दिल्ली गेट के ऊपर स्टैंड होने के बावजूद भी महानगर पालिका के दस्ते ने आकर स्टैंड के ऊपर तहस नहस किया, गड्ढे खोद के झाड़ा लगा दिए, झाड़ा के लिए गड्ढे डाल दिए। तो ये स्टैंडों के ऊपर खोदना चालू कर दिए। रहा सवाल उपोषण का, तो ये जो स्टैंड है, ये स्टैंड हमेशा हमें अभी से नहीं मिला। 2016 में भूतपूर्व कमिश्नर अमितेश कुमार साहब ने दिल्ली गेट से हड़को कॉर्नर होते हुए, हरसुल टी पॉइंट होते हुए जलगांव रोड पे, सिल्लोड रोड पे स्टैंड दिए। फिर महानगर पालिका की तरफ से ये कार्रवाई जो चल रही है, तो स्टैंड के ऊपर कार्रवाई करने से बेहतर है रोड के ऊपर का अड़थला कब निकाले जाएगा। जिस तरीके से रोड पे अड़चने आती है, वो रोड के ऊपर की अड़चने कब निकाले जाएंगी। आज की हालत में पानी गिर रहा, बरसात का मौसम है, गाड़ियाँ खड़े करने के लिए जगह नहीं है। महानगर पालिका से पाइपलाइन का काम चालू है, स्टैंड का बोर्ड वहाँ से निकाला गया और पाइपलाइन के पाइपा रोड पे पड़े हुए, तो गाड़ियाँ खड़े कहाँ करना। और महानगर पालिका का दस्ता आता है गाड़ियाँ निकालो, ये कहाँ का इंसाफ। ये होने नहीं देंगे और होगा भी नहीं। रहा सवाल कल का उपोषण का, वो उपोषण के अंदर जो शहर के अंदर की जो डिमांड्स है, जो रिक्षा चालकों की डिमांड्स है, आजपर्यंत महानगरपालिकेला असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल, पोलीस आयुक्त कार्यालय असेल, RTO कार्यालय असेल, PWD कार्यालय असेल, आम्ही यांना पत्रव्यवहार केले, उपोषण केले, आंदोलन केले, मोर्चे काढले, तरीसुद्धा महानगरपालिकेला कसल्याही प्रकारची जाग येत नाही। महानगरपालिका जागे झोपायचं सोंग करत आहे। ते झोप उडवण्यासाठी उद्या महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहे। विषय असे आहे की शहरामध्ये कसल्याही प्रकारची रिक्षा थांबा असेल, काळी पिवळी थांबा असेल दिलेले नाही। स्मार्ट सिटी शहर बस जी आहे, त्या स्मार्ट सिटी बसला रोडवर मार्किंग करून दिलेली आहे। रिक्षा चालकांना व काळी पिवळी चालकांना मार्किंग का नाही। जर मार्किंग रिक्षावाल्यांना जर दिली असती तर उपोषणाची वेळ आली नसती। महानगरपालिका याला जबाबदार। शहरामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे की वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मेहरबानीमुळे आम्हाला ऑनलाईन चालन भेटतंय। एका रिक्षा चालकावर लाख सव्वा लाख रुपये ऑनलाईन चालन आहे। दोष महानगरपालिकेचा आहे। टार्गेट पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत। हा गैरसमज महानगरपालिकेने संभ्रम निर्माण केलेला आहे। वाहतूक क्षेत्रामध्ये वाहन चालकाचा आणि पोलिसांचा संगन मिळन काम चालू असते, परंतु या महानगरपालिकेने दोष निर्माण केलेला आहे। जर जागा दिली असती तर वाहतूक शाखेचे ज्या रिक्षा चालकांना दंड पडलेले आहेत ते पडले नसते। महानगरपालिकेच्या अंडरटेकिंगमध्ये हरसुल टी पॉइंट असेल, सिडको बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, मध्यवर्ती बसस्थानक असेल, क्रांती चौक असेल, कोणत्याही पुलाखाली, उड्डाण पुलाखाली महानगरपालिकेने अधिकृत मार्किंग पॉइंट दिलेले नाही। का यालाच स्मार्ट सिटी म्हणता येईल। स्मार्ट सिटी बनवण्यासाठी पहिले रोडवरची वाहतुकीचा अडथळा निर्माण होणारा, प्रत्येक सिग्नलवर प्रवासी उचलायचे कुठून, सोडायचे कुठं, उचलला तर 1500, सोडलं तरी 1500, हा जो ऑनलाईन चालनचा भुर्दंड आहे तो एकमेव महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आहे। आणि म्हणून महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व वाहन चालकांना विनंती करीत आहोत की आपण उद्या 11 वाजेपासून बेमुदत अमरण उपोषण चालू होणार आहे। जोपर्यंत महानगरपालिकेला जागा येणार नाही, झोपेचं सोंग करत आहे, जाग येणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला जागा दिली जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये उपोषण मागे घेतले जाणार नाही। दुसरा विषय स्मार्ट सिटी बस। स्मार्ट सिटी बसमध्ये प्रवाशांची जी मान्यता प्रत RTO प्रशासनाने दिलेली आहे त्या मान्यतानुसार स्मार्ट सिटी बस चालली पाहिजे।
डबल टॅक्स भरायचा कायदा महाराष्ट्रात नाही, भारतात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा काय संविधानामध्ये तरतूद केलेली नाही का एका वाहनाला डबल टॅक्स भरून वाहन डबल दुप्पटी किमतीने चालवायला पाहिजे. हे कायदेशीर गुन्हा आहे आणि या महानगरपालिकेच्या माध्यमातून आजच्या घडीला माहिती मिळालेली आहे की स्मार्ट सिटी बस डबल टॅक्स भरून चालत आहे. जर स्मार्ट सिटी बस डबल टॅक्स भरून चालत असेल तर रिक्षांनासुद्धा डबल टॅक्स घेऊन 10 प्रवासी बसवायची मुभा द्यावी, ही आमची मागणी आहे. जर 10 प्रवासी बसवून रिक्षा चालकांना मुभा देत नाही किंवा काळी पिवळी टॅक्सी चालकांना 9+1चा परवाना आहे त्यांना 17+1चा परवाना द्यावा. जर ह्या दोन्ही मागण्या मान्य होत नसेल तर स्मार्ट सिटी बसचे डबल टॅक्स कोणत्या आधारे घेतला जाते ते तात्काळ रद्द करा. ग्रामीण भागामधल्या फेऱ्या, ग्रामीण भागामध्ये ज्या फेऱ्या चालू आहे 41 नंबर, 42 नंबर, 27 नंबर, फुलंब्री ते विडकीन, वेरूळ ते सिडको बसस्टँड, वेरूळ ते रसूलपुरा घाट, काटशिवरी फाटा मार्गे हर्सुल टी पॉईंट, सिडको बसस्टँड, या बसेस बंद झाल्या पाहिजे. काळा बाजार महानगरपालिकेचा बंद होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. या उपोषणामध्ये हबीबभाई जिल्हा संघटक, असद अली शहागंज शाखा आपले विभाग प्रमुख, मोहम्मदभाई, इरफानभाई तात्या, शहर उपाध्यक्ष सुभाष कदम, शहर उपाध्यक्ष रफिक कुरेशी, सर्व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून सर्व शहरातील सर्व वाहन चालक मालक यांना पुन्हा विनंती आहे की आजपर्यंत आपण आंदोलन केले ते चुकीच्या मार्गाने ठरलेले आहेत. कारण मोर्चे काढले, उपोषण केले, आंदोलन केले, त्याचा कसलाही मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की आपण आंदोलन करत आहात, आम्ही महानगरपालिकेला पत्र पाठवू, महानगरपालिका पत्र देईल, त्याचा उत्तर आल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. ते आता होणार नाही. आता सरळ डायरेक्ट अटॅक महानगरपालिकेवर. मी जातोय, आम्ही सर्व जाणार. आपण शहरातील रिक्षा चालक आहात, संघटना कोणतीही असो, पक्ष कोणताही असो, परंतु रिक्षा चालकांच्या विचाराचा हेतूचा जर विचार असेल, मी चाललो आहे, माझी टीम चालली आहे, आपण येणार का? तुम्हाला प्रश्न विचारतोय, आपण येणार का? आपण येणारच, यावंच लागेल. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर व महाराष्ट्र वाहतूक सेनेची शहर व जिल्हा पूर्ण टीम. जय महाराष्ट्र. सर, देखने में ये आता है कि आप आए दिन उपोषण करते रहते हैं, लेकिन उसका कुछ मार्केट में उसका एक्शन नहीं दिखता है. उसके विभागीय आयुक्त कार्यालयावर सर्वात प्रथम महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून रिक्षा संघटनेच्यासाठी उपोषण करणारा एकमेव व्यक्ती, एकमेव संघटना महाराष्ट्र वाहतूक सेना. व्यक्ती नव्हे, महाराष्ट्र वाहतूक सेना. महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपोषणामध्ये सहभाग घेतलेला आहे. दुसऱ्या वेळेस चक्काजाम आंदोलन केलेलं आहे याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये. तेही शहराने बघितलेलं आहे, अधिकाऱ्यांना बघितलेलं आहे, परंतु अधिकारी कसल्याही प्रकारची ठोस पाऊल उचलण्यास असमर्थ ठरत आहे. त्या उद्देशाने ऑनलाईन चालन देणारे पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना दोष देऊन उपयोग नाही. महानगरपालिकेने जर मार्किंग पॉईंट करून दिले तर त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल की या कॅमेऱ्यामध्ये मार्किंग पॉईंट आहे, ती पावती कॅन्सल होईल. असे ट्रॅफिक कर्मचारी व अधिकारी यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला महानगरपालिका जागा देत नाही, आम्ही आमची कारवाई चालूच ठेवू. तर महानगरपालिका जोपर्यंत जागा देत नाही तोपर्यंत महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून हा संकल्प घेण्यात आलेला आहे की शहरवासियांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन, उपोषण मागे घेतले जाणार नाही. याची आंदोलनाची व उपोषणाची पूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची राहील. कृपया याची शासनाने नोंद घ्यावी. आपको परमिशन मिली बैठने के लिए? आम्हाला परवानगी आहे. विदाऊट परवानगी आम्ही कोणतंही काम करत नाही, कायदा तोडत नाही. कायद्याच्या चौकटीत आम्ही जाब विचारणारे शिवसैनिक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेची संघटना आहे. या उद्देशाने आम्ही काम करत आहोत. आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे
80% समाजकारण 20% राजकारण, त्या उद्देशाने महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून या शहरातील पूर्ण वाहन चालकांना पुन्हा विनंती आहे की आपण 21 तारखेला 11 वाजेपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे. आपण साथ द्याल हीच अपेक्षा. मी चाललो आहे, तुम्ही येणार का? यावंच लागेल. महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा संघटक हबीबभाई, शहागंज विभाग अध्यक्ष असद अली साहेब, अजंट्याहून आलेले आमचे इरफानभाई, मोहम्मदभाई, सिल्लोडचे कार्यकर्ते आहेत तात्याराव. म्हणून आम्ही आमची संघटना छोटी नव्हे, काम केल्याशिवाय सोडणार नाही. एकच वाक्य लक्षात आहे, बाप दाखव नाही तर श्रद्धा घाल, जागा नाही तर जागा द्या. नाही तर जेवढे ऑनलाईन चालन पावत्या मिळालेल्या आहेत, हे पूर्ण ऑनलाईन चालनचे शहरातल्या रिक्षावाल्यांची पावती असेल, वाहन चालकांची असेल, कारवाले असेल, शहरामध्ये ज्या ठिकाणी पावत्या मिळालेल्या आहेत त्या पूर्ण पावत्याचा भुर्दंड महानगरपालिकेने भरावा, नाही तर जागा द्यावी, हीच मागणी. एक आखिरी सवाल ये है कि आप सब एक साथ प्लेटफॉर्म पे क्यों नहीं आ रहे? कोई अलग कर रहा है डेट पे, आप अलग कर रहे हैं, आप एक साथ शक्ति प्रदर्शन क्यों नहीं बता रहे? बाबासाहेबांनी सर्वांना लढाईचा अधिकार दिलेला आहे. संविधान बाबासाहेबांनी बनवलेलं आहे आणि हा देश आपला स्वतंत्र आहे. माझं किंवा माझ्यावर कोणत्याही संघटनेचं बंधन नाही. स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. ज्यांना ज्या पद्धतीने आंदोलन कार्यक्रम करायचा वाटतो तो त्या पद्धतीने करत आहे. त्या माध्यमातून आम्हाला असं वाटत आहे की आपण महानगरपालिकेला टार्गेट केलं पाहिजे. जोपर्यंत महानगरपालिकेला टार्गेट करणार नाही तोपर्यंत शहरवासी व येणाऱ्या ग्रामीण भागातील लोक यांना सुविधा मिळणार नाही. म्हणून महानगरपालिका टार्गेट. मी चाललो, तुम्ही येणार. आपका नाम? महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर. जय महाराष्ट्र.